हॅलो ऑल, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू अड्डा 24/7 मराठी. कशा आहात सर्वजण? चला तर विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण काउंटिंग ऑफ फिगर्स, आकृत्या मोजणे हा जो टॉपिक आहे तो आज इथे आपण कव्हर करणार आहोत. आणि येस, आकृत्या मोजणे, मग त्याच्यामध्ये आपले त्रिकोण असू द्यात, चौरस असू द्यात, चौकोन असू द्यात, वर्तुळ असू द्यात, या सर्व गोष्टी आपल्याला मोजायच्या आहेत. बघा, रेषा असतील, घन असतील, या प्रकारचे जे प्रश्न विचारले जातात ते आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. बघा, सर्वात पहिला टाइप आहे रेषांची संख्या मोजणे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण जे वर्तुळ आहेत, वर्तुळांची संख्या मोजणार आहोत. नंतर आपण घनांची संख्या मोजणार आहोत. हे झालं. त्याच्यानंतर मग आपल्याकडे बघा, जे आयत असतील, चौरस असतील, हे आपल्याला मोजायला सुरुवात करायची, चतुर्भुज, आणि मग आपण त्रिकोणांची संख्या मोजणार. तर या सर्व गोष्टी आपल्याला कव्हर करायच्या. तर असे जे टाइप्स आहेत, हे इच अँड एव्हरी टाइप आपल्याला कव्हर करायचं आहे. आज उद्या 2 दिवस आपण सलग हे फिगर काउंटिंगचा आपण टॉपिक जो आहे तो कंटिन्यू करणार आहोत. आज 1 वाजता आपलं सेशन असणार आहे, लक्ष देऊन ऐका. 1 वाजता आपलं ऑड वन आउटचं सेशन आहे. 1 वाजता पुन्हा आपण भेटणार आहोत. ओके, समजलं? 1 वाजता आणखी एक एक्स्ट्रा लेक्चर आहे आपलं 1 वाजता आज. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण कॉन्सेप्ट जे आहेत ते आपण सुरुवातीला समजून घेऊयात. ठीक आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे ज्या रेषा आहेत, मग ज्याच्यामध्ये आडव्या रेषा आल्या, उभ्या रेषा आल्या, तिरकस रेषा आल्या, या सर्व गोष्टी आपल्याला मोजाव्या लागतात. आणि एकंदरीत ज्या रेषा आहेत त्यांची संख्या आपल्याला सांगायची असते. हॉरिझॉन्टल लाईन्स, व्हर्टिकल लाईन्स आणि स्लॅन्टिंग. स्लॅन्टिंग म्हणजे तिरकस रेषा ज्या आहेत त्या. तर या सर्व रेषा मोजायच्या आणि मग फायनल काउंट जो येईल तो काउंट आपल्याला या ठिकाणी सांगायचा. तर कुठलीही एखादी कॉम्प्लेक्स फिगर आपल्या समोर आली तर तिला बनवण्यासाठी एकंदरीत किती रेषांची आवश्यकता आहे हे आपल्याला विचारलं जातं. जसं इथे आकृती बनवण्यासाठी आवश्यक असलेल्या रेषांची संख्या जी आहे ती संख्या किती आहे असं आपल्याला विचारलं जातं प्रश्नामध्ये. मग त्याचं उत्तर कसं द्यायचं? बघा सर, इथे हॉरिझॉन्टल लाईन्स ज्या आहेत त्या, व्हर्टिकल लाईन्स आणि स्लॅन्टिंग लाईन्स, 3 प्रकारच्या रेषा ज्या आहेत त्या मोजाव्या लागणार. हॉरिझॉन्टल लाईन्स, आडवी रेषा बघा, एक ही ही पूर्णपणे मोठी रेषा जी आहे ना, ही पूर्णपणे पकडायची असते. ही पूर्णपणे पकडली आपण, ही पूर्णपणे पकडली, ही तिसरी भेटली आणि ही चौथी भेटली. म्हणजेच हॉरिझॉन्टल लाईन्स किती झाल्या रे? 4 लाईन्स झाल्या हॉरिझॉन्टल. ठीक आहे. व्हर्टिकल लाईन्सची गरज, या व्हर्टिकल लाईन्सची काउंटिंग बघा, 1 2 3 4 5 6. व्हर्टिकल लाईन्स किती झाल्या? 6 झाल्या. स्लॅन्टिंग लाईन्सची गरज, काउंटिंग बघा, 1 2 3 4 5 6. 6 स्लॅन्टिंग लाईन्स आहेत, तिरकस रेषा. मग टोटल बघायचे, 6 6 12, 12 4 16. किती रेषांची गरज भासली रे? किती रेषांची आवश्यकता भासली? 16 रेषांची आवश्यकता भासली. 16 कुठे दिसतंय? पहिला पर्याय. तर अशा पद्धतीचे हे जे प्रश्न असतात ते आपल्याला सॉल्व्ह करायचे. काउंटिंग लक्षात आली? हॉरिझॉन्टल लाईन्स आपण मोजल्या, नंतर व्हर्टिकल लाईन्स आपण मोजल्या, नंतर तिरकस रेषा आपण मोजल्या आणि उत्तर दिलं आपण 16 लाईन्सची इथे आवश्यकता आहे. 16 लाईन्स ज्या आहेत, 16 लाईन्स त्यांची आवश्यकता इथे भासणार आहे. ओके, समजलं? चला आता पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 2. दिलेली आकृती बनविण्यासाठी आवश्यक असलेल्या सरळ रेषांची जी किमान संख्या आहे ती किमान संख्या किती असेल? 13 14 12 की 15? 13 14 12 15 अशा रेषा दिल्या, त्या रेषांची संख्या आपल्याला मोजायची आहे. मग आपण काय करणार? हॉरिझॉन्टल लाईन्स, व्हर्टिकल लाईन्स आणि स्लॅन्टिंग लाईन्स, या 3 प्रकारच्या रेषांची संख्या आपल्याला मोजायची आहे. आडव्या रेषा बघितल्या आपण 1 2, 2च मोठ्या आडव्या रेषा दिसतात इथे. उभ्या रेषा बघितले तर बघा आपल्याला 1 2 3 4 5, 5 उभ्या रेषा आपल्याला दिसल्या. तिरकस रेषा बघितल्या तर बघा 1 2 3 4 5 6 7 8, 8 रेषा हे झाल्या. म्हणजे 8 5 13, 13 2 15. किती रेषांची आवश्यकता आहे? 15 रेषांची आवश्यकता आहे. 15 रेषा आपल्याला लागणार. पर्याय डी जे आहे ते पर्याय डी आपलं अचूक उत्तर आहे. पर्याय डी, 15 रेषांची आवश्यकता आहे इथे. किती रेषांची आवश्यकता भासली? 15 रेषांची आवश्यकता भासली. पर्याय डी 15 हे आपलं अचूक उत्तर आहे. समजलं? व्हेरी गुड. बघा स्वप्नील, ओजस्वी, क्या बात आहे. उत्तर येते आपलं पर्याय बी 15. गुड. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3. बघा आपल्याला वेगवेगळे शेप्स मधील आकृत्या दिल्या जातील, आपल्याला रेषांची संख्या मोजायची आहे आणि सोपा घटक असतो. फक्त काय महत्वाचं इथे? कॉन्सन्ट्रेशन.
एकाग्रता तुमची जी आहे ती महत्वाची असणार आहे. कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते कॉन्सन्ट्रेशन महत्वाचं ठरणार आहे आणि त्या कॉन्सन्ट्रेशनच्या बलावर आपल्याला प्रश्नांची उत्तर द्यायचे. 10, 12, 14, 14, 16 असे पर्याय दिले. त्या पर्यायांपैकी अचूक उत्तर काय येईल? दिलेली आकृती बनविण्यासाठी आवश्यक असलेल्या रेषांची जी किमान संख्या जी आहे ती किमान संख्या किती असेल? 10, 12, 14 की 16 यापैकी काय उत्तर असेल आपलं? 10, 12, 14, 16 पैकी अचूक उत्तर काय येईल? तर बघा, आपल्या हॉरिझॉन्टल लाईन्स बघितल्या 1, 2, 3 तीन हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत. वर्टिकल रेषा बघा 1, 2, 3, 4, 5 5 वर्टिकल लाईन्स आहेत. आणि स्लांटिंग लाईन्स बघितल्या तर बघा रे, ही एक, ही दुसरी, 3, 4, 5, 6 6 स्लांटिंग लाईन्स आहेत. मग 6, 5, 11, 11, 3, 14 किती रेषा भेटल्या? 14 रेषा भेटल्या. 14 रेषा हे काय असेल आपलं अचूक उत्तर असेल. किती लाईन्सची आवश्यकता भासते? पर्याय सी 14 रेषांची आवश्यकता भासते. आपलं उत्तर आलं ऑप्शन सी 14. बघा ओजस्वी मॅम, हे जे लाईन्स आहेत, आता ही जी लाईन आहे ही पूर्णपणे एक लाईन झाली, ही पूर्णपणे दुसरी लाईन झाली. हे सेपरेट सेपरेट काउंट करतो आपण. 3, 4, 5, 6 6 लाईन झाल्या ना स्लांटिंग. वर्टिकल बघा 1, 2, 3, 4, 5 वर्टिकल झाल्या. हॉरिझॉन्टल 1, 2, 3 अशा पद्धतीने कम्प्लीट स्टार्ट टू एंड बघायचे. ते मध्ये कुठेही तिला कट करायचे नाहीये. स्टार्ट टू एंड बघायचे आणि तरच उत्तर तुमचं बरोबर भेटणार. ठीक आहे. स्पेस तिथे सोडायचं नाही, कट कुठे करायचं नाही. डायरेक्टली इथून ही अशी लाईन आली तर आता इथे बघा अशी फिगर दिली समजा तुम्हाला, तर तुम्हाला काय करायचं? ही एक लाईन उभी, ही दुसरी उभी लाईन, दोन उभ्या रेषा आहेत. 1, 2, 2 आडव्या रेषा आहेत आणि 1, 2, 3, 4 4 स्लांटिंग लाईन्स आहेत. तर टोटल 8 रेषांची आवश्यकता आहे हे सांगायचं. असंच करायचं फक्त. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. क्वेश्चन नंबर 4. दिलेली आकृती बनविण्यासाठी आवश्यक असलेल्या सरळ रेषांची किमान संख्या खालीलपैकी किती येईल? आता इथे तिरकस रेषा तर नाहीच आहेत कुठल्या, आहेत फक्त आडव्या रेषा हॉरिझॉन्टल लाईन्स आणि आहेत उभ्या रेषा वर्टिकल लाईन्स. तर बघा हॉरिझॉन्टल लाईन 1, 2, 3, 4, 5, 6, 7 बघा 1, 2, 3, 4, 5, 6 बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7 हे झाले 7 हॉरिझॉन्टल लाईन्स. उभ्या रेषा बघा 1, 2, 3, 4, 5, 6 6 उभ्या रेषा आहेत. म्हणजे 6 अधिक 7 13 रेषांची आवश्यकता आहे. किती आवश्यकता भासली? 13 रेषांची आवश्यकता भासली. उत्तर आलं आपला पहिला पर्याय. सर ही आकृती बनवण्यासाठी आपल्याला जी आवश्यकता आहे ती 13 रेषांची आवश्यकता आहे. हे आपलं उत्तर येईल. ठीक आहे. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. दिलेली आकृती बनवण्यासाठी आवश्यक असलेल्या सरळ रेषांची जी किमान संख्या आहे ती किमान संख्या खालीलपैकी किती असेल? 10, 11, 8 की 9? 10, 11, 8, 9 यांच्यापैकी काय उत्तर येईल? बघा इथेही आपल्याला रेषा दिसत आहेत, हॉरिझॉन्टल रेषा 1, 2, 3, 4, 5 हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत 5. ठीक आहे. वर्टिकल लाईन्सची आपण जर काउंटिंग केली तर वर्टिकल लाईन्स आपल्याला 1 आणि 2 दोन वर्टिकल लाईन्स दिसत आहेत. आणि स्लांटिंग लाईन्स जे आहेत तिरकस रेषा ते बघा रे आपल्याला काय भेटलं? 1 आणि 2 दोन तिरकस रेषा भेटल्या. ठीक आहे, दोन तिरकस रेषा भेटल्या. तर अशा पद्धतीने आपण जर बघाल तर हॉरिझॉन्टल 5, वर्टिकल 2 आणि स्लॅंटिंग लाईन्स 2, टोटल 5, 2, 7, 7, 2, 9 9 रेषांची आवश्यकता आपल्याला भासते. किती रेषांची आवश्यकता भासते? 9 रेषांची आवश्यकता भासते. आणि 9 रेषा कुठे दिसतंय? तर पर्याय डी दिसतंय. पर्याय डी आपलं अचूक उत्तर आहे. काय उत्तर आलं आपलं? ऑप्शन डी, पर्याय डी जे आहे ते आपलं अचूक उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 6. क्वेश्चन नंबर 6. दिलेली आकृती बनवण्यासाठी आवश्यक असलेल्या सरळ रेषांची किमान संख्या जी आहे ती किमान संख्या किती असेल? चला 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 काउंटिंग करा पटापट व्यवस्थितरित्या.
चला तर इथे दिलेल्या आकृतीत किती रेषांची आवश्यकता आहे असं विचारलंय. 10, 11, 12, 13 पर्याय दिले तर बघा 1, 2, 3. हॉरिझॉन्टल लाईन्स दिसत किती 3 दिसत आहेत. व्हर्टिकल लाईन्सचा जर आपण विचार केला तर बघा 1, 2, 3, 4 4 व्हर्टिकल लाईन्स आहेत. आणि तिरकस रेषांचा जर आपण विचार केला तर बघा 1 ही झाली, 2 हे झाले बरोबर, 3 आणि 4 4 तिरकस रेषा आहेत, स्लॅन्टिंग लाईन्स आहेत किती 4 4 4 8 8 3 11. किती रेषांची आवश्यकता भासते 11 रेषांची आवश्यकता भासते. 11 कुठे दिसते तर पर्याय बी दिसते. कुठे दिसलं पर्याय बी 11 रेषा आवश्यक आहेत. इथे आपलं उत्तर आलं पर्याय बी. येस स्वप्नील, ओमकार, ओजस्वी करेक्ट उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 7. चला बघूयात आता पुढे नेक्स्ट क्वेश्चन काय दिले ते. बघा आता दिलेली आकृती बनवण्यासाठी आवश्यक असलेल्या सरळ रेषांची किमान संख्या किती आहे हे आपल्याला इथे बघायचं. तर आपल्याला आडव्या रेषा बघायचं तर 1, 2, 3 हॉरिझॉन्टल लाईन्स भेटले किती 3 भेटल्या. व्हर्टिकल लाईन्सचा जर आपण विचार केला तर 1, 2 2 व्हर्टिकल लाईन्स आपल्याला भेटल्या. स्लॅन्टिंग लाईन्सचा जर आपण विचार केला तर आपल्याला तिरकस रेषा बघा 1, 2, 3, 4 4 तिरकस रेषा भेटल्या. त्याच्यानंतर ही 5वी आणि ही 6वी लाईन 6 तिरकस रेषा भेटल्या. 6 2 8 8 3 11. पुन्हा इथे उत्तर आलं आपल्याला किती रेषांची गरज भासली 11 रेषांची गरज भासली. पर्याय बी जे आहे ते पर्याय बी 11 हे आपलं उत्तर आलं इथे. ऑप्शन बी 11. 9 देणारे बघा ही आणि ही लाईन मिस केलीत बघा 1 2 3 4 4 लाईन ह्या होत्या. 5वी 6वी 6 लाईन्स स्लॅन्टिंग होत्या. ओके समजलं. चला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 8. दिलेली आकृती बनवण्यासाठी आवश्यक अशा सरळ रेषांची आवश्यकता किती आहे हे विचारलं. तर मग आपण काय करणार 1 2 किमान रेषा किती भेटल्या बघा. हॉरिझॉन्टल लाईन्स भेटल्या किती 2 भेटल्या. व्हर्टिकल बघा 1 2 2 व्हर्टिकल लाईन्स भेटल्या. आणि राहिल्या तिरकस रेषा ज्याच्यामध्ये 1 2 3 4 5 5 तिरकस रेषा भेटल्या. स्लॅन्टिंग लाईन्स भेटल्या 5 5 2 2 किती झाले रे टोटल 9 रेषा. किती रेषांची आवश्यकता झाली 9 रेषांची आवश्यकता आहे. 9 रेषा कुठे दिसत आहेत पर्याय डी. 9 रेषा ज्या आहेत त्या 9 रेषांची आवश्यकता आहे. ओके समजलं. चला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 9. आकृतीमध्ये किती वर्तुळे आहेत 20 19 21 18. 20 19 21 18 यांच्यापैकी अचूक उत्तर काय येईल. आता रेषा मोजणे आपल्याला क्लिअर झालेलं आहे. आपल्याला आता वर्तुळ मोजायचं नंतर आपण घन मोजणार आहोत. ठीक आहे एक एक भाग आपल्याला कव्हर करायचा आहे. रेषा मोजले आपण आता वर्तुळ मोजू नंतर आपण घन मोजू. बघा वर्तुळामध्ये एक वर्तुळ म्हटलं पूर्ण वर्तुळ आता हे काउंटिंग होणार आहे. हा 1 झाला, हा दुसरा झाला, तिसरा झाला, चौथा, 5वा, 6वा, 7वा आणि हा 8वा झाला. हे 8 वर्तुळ झाले. त्याच्यानंतर 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20 हे झालं. आणि हा 21 वर्तुळ आहेत. किती
21. पर्याय सी जे आहे ते पर्याय सी 21 वर्तुळे हे काय असेल आपलं अचूक उत्तर असेल. 21 सर्कल्स इथे आहेत. किती सर्कल झाले? 21. 21 सर्कल या ठिकाणी आहेत. पर्याय सी जे आहे ते पर्याय सी आपलं अचूक उत्तर आहे. चला पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 10वा. आकृतीमध्ये किती वर्तुळे आहेत? 10, 9, 11, 8. 10, 9, 11, 8 यांच्यापैकी काय उत्तर येईल? 10, 9, 11, 8 यांच्यापैकी अचूक उत्तर काय येणार आहे? 10, 9, 11, 8. आता बघा हा आतमधला एक सर्कल झाला, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा आणि हा पाचवा झाला. त्याच्यानंतर हा सहावा, हा 7, 8, 9 आणि 10. किती भेटले रे? 10 वर्तुळ भेटत आहे. 10 वर्तुळ कुठे दिसतंय? पहिला पर्याय दिसतंय. अशा पद्धतीने हा प्रश्न झाला सॉल्व. 10 वर्तुळे या आकृतीमध्ये बघायला भेटले. चला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 11वा. सोपं वाटतंय ना एकदम? येस काय करायचे? फक्त किती वर्तुळ आहे जसं 1, 2, 3, 4, 5 असं काउंटिंग करायचं आणि उत्तर द्यायचं. एकदम इझिली तुम्ही काउंट करू शकता. बाकी काही इथे ट्रिक वापरायची गरज नाही. मॅन्युअली काउंट करण्याची, कारण एक सर्कल म्हटलं तर फुल सर्कल आपल्याला काउंटिंग करत बसणंच आहे. काउंटिंग करावंच लागेल. असं कुठला फिक्स पॅटर्न नाहीये की याच्यामध्ये एवढेच सर्कल येतील, त्याच्यामध्ये तेवढेच सर्कल येतील. आकृतीमध्ये किती वर्तुळ आहेत बघा रे. आता हा एक झाला, हा दुसरा झाला. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 आणि हा 17वा. ठीक आहे. किती वर्तुळ भेटले? 17 वर्तुळ भेटले. म्हणजेच पर्याय सी आपलं अचूक उत्तर आहे. 17 वर्तुळ या आकृतीमध्ये बघायला भेटले. चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 12वा. आकृतीमध्ये किती वर्तुळ आहेत? या दिलेल्या आकृतीमध्ये 16, 19, 17, 22. 16, 19, 17, 22 यांच्यापैकी अचूक उत्तर जे येईल ते काय येईल? 16, 19, 17, 22 यांच्यापैकी अचूक उत्तर जे येईल ते काय येईल? आता बघा आपल्याकडे जो वर्तुळ आहे ते वर्तुळ आपण या ठिकाणी बघतोय. व्यवस्थितरित्या बघायचं आहे. बघा आता इथे बघा 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 हे 7 वर्तुळ इकडे झाले. इथे बघा 1, 2, 3, 4, 5, 6 आणि हा 7 वर्तुळ इकडे झाले. 7, 7, 14 झाले. आता मधली जी फिगर आहे त्याच्यामध्ये बघा हा 1, दुसरा, तिसरा, चौथा आणि हा वाला 5वा. किती झाले? 5 वर्तुळ झाले. म्हणजे मध्ये 5 का? तर हा आणि हा रिपीट होत होता ना, त्यामुळे त्यांना आपण सोडून दिलं. राहिले किती रे? बघा 7, 7, 14, 14, 5, 19. 19 पुढे दिसतंय, पर्याय बी दिसतंय. तर पर्याय बी जे आहे ते पर्याय बी 19 उत्तर आहे आपलं. ओके आशा मॅम. 19 पर्याय बी आपलं अचूक उत्तर आहे. ओजस्वी, स्वप्नील, आशा काय उत्तर येईल आपलं? 19. 19 वर्तुळे आकृतीमध्ये दिसतंय. चला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 13वा. दिसणाऱ्या आकृतीमध्ये किती वर्तुळ आहेत? 16, 17, 18, 19. 16, 17, 18, 19 यांच्यापैकी काय उत्तर येईल? 16, 17, 18, 19 यांच्यापैकी अचूक उत्तर काय येणार? 16, 17, 18, 19 यापैकी अचूक उत्तर खालीलपैकी काय येईल? आता बघा इथे काय दिसतंय रे? हा 1 दिसतंय,
हा 2 3 4 5, हे 5 वर्तुळे झाले. त्याच्यानंतर बघा 6 7 8, म्हणजे इकडे हे जसे 3 6 9 12, 12 अधिक 5 टोटल किती होणार 17, 17 वर्तुळे आहेत बघा. 8 झाले, हा 9वा 10वा 11वा, हा 12वा 13वा आणि हा 14वा, हा 15वा, हा 16वा आणि हा 17वा. तर किती वर्तुळ भेटत आहेत 17 वर्तुळ भेटत आहेत. पर्याय बी आपला अचूक उत्तर आहे. ऑप्शन बी, येस, इथे करेक्ट उत्तर आहे. तर वर्तुळ मोजणे देखील तुम्हाला क्लिअर झाले बरोबर. आता आपण पुढील भाग जो आहे तो स्टार्ट करूयात आणि पुढचे जे प्रश्न आहेत ते कशावर आधारित असणार आहेत, आकृतीतील किती घन आहेत, आकृतीमध्ये दिसणारे घन किती आहेत ते आपल्याला सांगायचे, दिलेल्या आकृतीमध्ये किती घन आहेत हे आपल्याला मोजायचं आहे. मग अशा केस मध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, समजून घ्या प्रॉपरली. असं नाही, बरेच जण काय करतात माहितीये, 1 2 3 4 5 6 7 8 वगैरे असं सांगून देतात. तर असं काउंटिंग करायचे नसते की इथे वगैरे 8 वगैरे आहेत, असं नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला दिसतंय बघा या लाईन मध्ये 2 घन आहेत प्रत्येक लाईनला, आणि 1 2 3 4 4 काय आहेत, समजा हे कॉलम्स आहेत 4 ठिकाणी, 4 दुने 8 घन तर या ठिकाणी होणार आहेत. म्हणजे यांचं गुणाकार बघा, हे 1 2 3 4 कॉलम, नंबर ऑफ कॉलम्स इंटू नंबर ऑफ स्मॉल क्यूब्स, कॉलम्स 4 झाले, क्यूब्स 2, 4 दुने 8 घन हे झाले. हा 9वा 10वा आणि हा 11वा, म्हणजे टोटल किती घन आहेत 11 घन आहेत असं सांगायचं. इथे 8 सांगितलं तर उत्तर चुकतंय, कारण बघा हे जे आहेत हे या घनांवर वरती ठेवलेले आहेत, असं नाही की ते हवेमध्ये आहेत, आहे ना. त्यामुळे हे आपले खाली हे 5 न पकडता आपण 4 दुने 8 8 3 11 हे काउंटिंग करायचे असते. अशी काउंटिंग केली तरच उत्तर बरोबर येईल, तरच आपलं जे आन्सर आहे ते आपलं काय असेल, करेक्ट उत्तर असेल. म्हणजे क्यूब्स मोजण्यासाठी आपण जे ट्रिक वापरतो ते काय करतोय आपण, नंबर ऑफ क्यूब्स, नंबर ऑफ कॉलम्स इंटू नंबर ऑफ क्यूब्स, नंबर ऑफ स्मॉल क्यूब्स, त्या लाईन मध्ये किती क्यूब आहे ते बघायचं. ठीक आहे, बघा जसं 1 2 3 4 4 लाईन्स आपल्याला इकडे बघितलं आपण, एका लाईनला 2 क्यूब्स आहेत, म्हणजे 4 दुने 8 अशा पद्धतीने केलं, 4 दुने 8, हे जे 8 पकडले हे असं पकडलं. 1 2 3 लाईन्स आहेत, 3 एके 3, 3 एके 3, 4 दुने 8, हे आपले काउंटिंग करून आपण उत्तर देऊ शकतो. 11 घन या ठिकाणी येत आहेत. ठीक आहे, उत्तर काय आलं आपलं 11 घन आलं. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 15वा, खालील आकृतीत किती घन आहेत, खालील आकृतीमध्ये किती घन आहेत. ठीक आहे, अच्छा बघा आता इथे जर तुम्ही बघाल तर आपण नंबरिंग केलं 1 2 3, 3 लेयर्स आपल्याला दिसतात. 3 चा वर्ग 9, खाली किती भेटले घन 9 भेटले. 2 चा वर्ग किती भेटणार 4 घन. 1 चा वर्ग 1, म्हणजे 1 अधिक 4 5, 5 अधिक 9 14 घन या आकृतीमध्ये दिसत. 14 घन, 14 घन म्हटलं तर पर्याय सी जे आहे ते पर्याय सी 14 हे आपलं अचूक उत्तर आहे. पर्याय सी 14 हे काय असेल आपलं अचूक उत्तर असेल. समजलं का, आलं का लक्षात. पर्याय सी 14 हे काय आहे आपलं फायनल उत्तर आहे, ऑप्शन सी 14. व्हेरी गुड. चला पुढील प्रश्न बघूयात, प्रश्न क्रमांक 16वा, दिलेल्या आकृतीमध्ये किती घन आहेत 6 10 12 8, 6 10 12 8 हे आपल्याला पर्याय दिलेत. यांच्यापैकी आकृतीमध्ये किती घन आहेत ते आपल्याला विचारलंय. सहा 10 12 8 यांच्यापैकी आकृतीमध्ये घन जे आहेत ते किती आहेत. आठ. ओके, बघा आता इथे काय दिसते बघा, आपण जर कॅल्क्युलेशन करतोय तर कसं करायला बघा. अशा केस मध्ये आपण नंबरिंग करायचं 1 1 1 किती झाले रे 3 घन झाले. नंबरिंग करायचं 2 2 किती झाले बघा, याच्या खाली एक असेल ना, याच्या खाली एक असेल, 2 2 4 झाले. इथे काय करणार नंबरिंग 3 बघा, 1 2 3 अशा एका खाली एक अशा पद्धतीने काउंटिंग झाले. म्हणजे इथे काय झालं 3 3 4 7 7 3 10, टोटल घन भेटले 10. किती घन आले 10 घन आले. पर्याय बी जे आहे पर्याय बी 10 घन हे आपलं अचूक उत्तर आहे.
समजलं बघा. आता इथे तुम्ही म्हणाल सर हे कसं आलं, बघा तुम्ही काय करता बघा, एक 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 किती झाले 3, एक हा त्याच्या खाली एक 2, एक हा त्याच्या खाली एक 2, 2 2 किती झाले 4, हे एक दिसते त्याच्या खाली पण काय येणार आहे 3 घन असणार आहेत ना 3. या टाइप मध्ये करायचं होतं. इथे 8 नाही, इथे 8 चुकीचं उत्तर आहे. इथे उत्तर येणार आहे 10 घन आहेत. इथे किती घन आहेत 10 घन आहेत. ठीक आहे, ठीक आहे. याला दुसऱ्या पद्धतीने असंही सॉल्व्ह करतात बघा. नंबरिंग 1 2 3 असं करतोय आपण. खाली 1 2 3 असं म्हणजे या पद्धतीने करायचं. 1 2 3 लिहायचं, खालून 1 2 3 म्हणजे टॉप टू बॉटम, बॉटम टू टॉप सेम नंबरने मल्टिप्लाय करत जायचं. 3 1 3, 2 2 4, 3 1 3, 3 4 7, 7 3 10. किती घन भेटले 10 घन भेटले आपल्याला. 10 घन आलं उत्तर. पर्याय बी करेक्ट उत्तर आहे. पर्याय बी 10 घन हे आपलं अचूक उत्तर आहे. ठीक आहे, चला आता पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 17. खालील आकृतीत किती घन आहेत 20 23 21 22. 20 23 21 22 यांच्यापैकी अचूक उत्तर काय येईल. अच्छा बघा, सांगा आता काय उत्तर येईल ते. प्रॉपरली बघा, व्यवस्थित बघा आणि कॅल्क्युलेशन व्यवस्थित जमलं पाहिजे. व्यवस्थित करायचंय आणि उत्तर द्यायचंय. काय वाटतंय कुठला पर्याय जो आहे तो अचूक उत्तर असेल. 20 23 21 22. आता बघा इथे काय झालं, 1 2 3 4 4, 1 2 3 1 2 2 3 5 5 4 9. इथे झाले 9 घन. ठीक आहे, इथे बघा 1 2 3 4 5 हे झाले 5 घन. आणि इथे बघा 1 2 3 4 हे 4 2 2 किती झाले टोटल 8 घन. टोटल किती झाले 9 5 14 14 8 22 घन इथे दिसत आहेत. 22 घन कुठे दिसते बघा रे, पर्याय डी दिसतंय. येस, उत्तर काय येणार आहे 22 घन. पर्याय डी आपलं अचूक उत्तर आहे. येस जुनेद, त्याचप्रमाणे स्वप्नील करेक्ट उत्तर आहे. पर्याय डी 22 आपलं अचूक उत्तर आहे. व्हेरी गुड. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 18. आता हा जो 18वा प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला काय शिकवलं होतं की आपल्याला जेव्हा घन मोजायचे, टोटल क्यूब्स किती आहेत ते आपल्याला जर मोजायचे, तर आपण काय करतोय नंबर ऑफ कॉलम्स into number of small cubes. या पद्धतीने काउंटिंग करतोय. नंबर ऑफ कॉलम्स इंटू नंबर ऑफ स्मॉल क्यूब्स अशा पद्धतीने आपण करतोय. तर बघा आता इथे जर तुम्ही बघाल तर इथे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 कॉलम्स असे भेटले, ज्या प्रत्येक कॉलमला 1 2 3 4 5 5 स्मॉल क्यूब्स आहेत. म्हणजे बघा कॉलम्स आपण जर बघितले तर आपल्याला उत्तर काय भेटलं असं, नंबर ऑफ कॉलम 12 भेटले, जिथे 5 स्मॉल क्यूब्स आहेत. 12 पंचे 60 हे भेटलंय. ओके, त्याच्यानंतर बघा इथे आपल्याला 1 2 3 4 4 दिसते, प्रत्येक लाईनला 3 क्यूब्स आहेत. म्हणजे 4 गुणिले 3 किती भेटले, 4 त्रिक 12 भेटले. टोटल बघा 60 अधिक 12 किती घन भेटले, 72 घन भेटले. किती उत्तर आलं, पर्याय सी 72 घन हे आपलं उत्तर आहे. काय केलं बघितलं का, समजलं का, पटकन कमेंट करून सांगा बघू कशा पद्धतीने करायचं होतं. एक एक काउंटिंग करत बसले का आपण, नाही. आपण काय केलं, नंबर ऑफ कॉलम्स 12 होते, 12 आणि एका कॉलमला 5 क्यूब्स होते, 12 पंचे 60 केला. आणि इथे बघा 1 2 3 4 एका कॉलमला 3 क्यूब्स आहेत, म्हणजे 4 त्रिक 12 केले. काय झालं, 60 अधिक 12 72 हे आपलं उत्तर आलं. येस, स्वप्नील जुनेद ओजस्वी, क्या बात आहे. उत्तर आलं पर्याय सी 72. अशा टाइप मध्ये आपण बाकीचे प्रश्न जे आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. आणि ट्रिक तुम्हाला समजलेली आहेच, तुम्ही इझिली तुम्ही उत्तर देऊ शकता. नंबर ऑफ कॉलम्स इंटू नंबर ऑफ क्यूब्स.
नंबर ऑफ कॉलम्स इंटू नंबर ऑफ क्यूब्स अशा पद्धतीने ट्राय करायचंय. नंबर ऑफ कॉलम्सचा जर तुम्ही विचार केला तर कॉलम्स बघा संख्या जर तुम्ही बघितल्या आता बघा जसं 1 2 3 तीन असे कॉलम्स आहेत ज्याच्यामध्ये 1 2 3 4 5 5 क्यूब्स आपल्याला बघायला भेटतात. मग काय करणार तुम्ही सर 3 गुणिले 5 केले 5 त्रिक 15 भेटले. इथे बघा 1 2 3 4 चार कॉलम्स आहेत ज्याच्यामध्ये 3 स्मॉल क्यूब्स आहेत. 4 त्रिक 12 इथे भेटणार 4 त्रिक 12 टोटल करायची 15 अधिक 12 27 घन हे काय असेल आपलं अचूक उत्तर आहे. 27 घन पर्याय सी जे आहे ते पर्याय सी आपलं अचूक उत्तर आहे. 27 क्यूब्स हे आपलं फायनल उत्तर असेल. इथे 27 घन हे आपलं अचूक उत्तर आहे. जमतंय ना. येस बघा उत्तर दिले तुम्ही याचाच अर्थ येस जमायला लागला. येस प्रत्येक प्रश्न अशा टाइप मध्ये तुम्ही सॉल्व्ह करू शकता जिथे बघा क्यूब्स त्या टाइप मध्ये दिले असतील जसं आपण बघितलं कॉलम्स वाला पार्ट असेल तशा टाइप मध्ये. ठीक आहे चला आता पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 20 आकृतीमध्ये किती घन आहेत. आकृतीमध्ये किती घन आहेत. 18 14 15 12 18 18 15 14 12 यांच्यापैकी काय उत्तर येईल. 18 14 15 12 यांच्यापैकी अचूक उत्तर काय येईल. बघा आता तुम्ही जर बघितलं तर इथे बघा या लाईनला सर्व बघा 3 गुणिले 3 3 त्रिक 9 होणार आहेत. इथे 1 2 3 4 याच्या खाली 1 5 भेटलं या लाईनला आणि हा सर्वात वरती 1 1 अधिक 5 6 6 अधिक 9 किती भेटले टोटल 15 घन भेटणार. किती 15 घन कुठे दिसतंय पर्याय सी मध्ये दिसतंय. ऑप्शन सी 15 घन हे आपलं इथे उत्तर लागतंय. चला पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 21 दिसणाऱ्या आकृतीमध्ये किती घन आहेत. 68 69 67 70 68 69 67 आणि 70 यांच्यापैकी अचूक उत्तर जे येईल ते काय येईल. चला बघूयात काय उत्तर भेटतंय. एकदम व्यवस्थितरित्या बघा प्रॉपरली उत्तर आलं पाहिजे व्यवस्थित. बघा आता इथे काय करायचंय सेम ट्रिक वापरायचे. नंबर ऑफ कॉलम्स इंटू नंबर ऑफ स्मॉल क्यूब्स. नंबर ऑफ कॉलम्स इंटू नंबर ऑफ स्मॉल क्यूब्स. 68 69 67 70 यांच्यापैकी अचूक उत्तर जे येईल ते अचूक उत्तर काय येईल. बघा आपण मोठे कॉलम्स बघितले तर बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 11 कॉलम्स आपल्याला असे भेटतात ज्याच्यामध्ये किती स्मॉल क्यूब्स आहेत 1 2 3 4 एका लाईनला 4 क्यूब्स आहेत. 11 गुणिले 4 किती भेटले 44 घन भेटले. ठीक आहे त्याच्या पुढे जाऊयात. बघा एक दुसरा कलर घेऊयात म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. बघा हा 1 2 3 4 5 6 6 असे कॉलम्स भेटले ज्याच्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला 1 2 3 3 कॉलम्स स्मॉल क्यूब्स बघायला भेटले. 6 त्रिक 18 झाले आणि राहिलं काय आपल्याकडे बघा आता 1 2 आणि 3 3 कॉलम्स असे ज्याच्यामध्ये 2 स्मॉल क्यूब्स असतात म्हणजे 3 दुने 6 काय झालं बघा 44 6 50 50 अधिक 18 68 घन भेटत आहेत. किती घन भेटले टोटल 68 घन भेटले. 68 घन पहिला पर्याय आपलं उत्तर येईल. किती उत्तर आलं आपलं पहिला पर्याय 68 घन हे आपलं उत्तर आहे. स्वप्नील जवळ पोहोचला होता 67 नाही येणार
बघा पुन्हा दाखवता तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 हे 11 जे कॉलम्स होते प्रत्येक कॉलमला 4 क्यूब्स होते 11 चौक 44 झाले. त्याच्यानंतर बघा 1 2 3 4 5 त्याच्यानंतर हा 6 असे कॉलम्स भेटले जिथे प्रत्येक ठिकाणी 3 क्यूब्स होते 6 त्रिक 18 भेटले. आणि त्याच्यानंतर बघा 1 2 आणि 3 असे कॉलम्स भेटले ज्याच्यामध्ये 2 क्यूब्स होते 3 2 6 44 6 50 50 अधिक 18 68 घन हे काय आहे तर आपलं अचूक उत्तर आहे 68 क्यूब्स हे आपलं फायनल उत्तर आहे 68 क्यूब्स. ओके समजलं. चला आता पुढचा प्रश्न क्रमांक 22 आकृतीमध्ये किती घन आहेत. आकृतीमध्ये किती घन आहेत. चला बघूयात. सोपा आहे प्रश्न. आकृतीमध्ये किती घन आहेत मोजायचे. 68 64 70 72 असे पर्याय दिले त्यांच्यापैकी काय उत्तर येईल. बघा जर तुम्ही इथे बघाल तर तुमच्या लक्षात येईल की सर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 कॉलम्स 2 क्यूब्स 10 दुने 20 इथे भेटणार 20 घन इथे भेटले. इथे बघा तुम्हाला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 दुने 20 घन इथेही भेटणार तुम्हाला म्हणजे 20 20 40 झाले 40 40 सॉरी 20 20 40 झाले. आणि राहिला मधल्या भागामध्ये बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 14 दुने 28 किती घन झाले 28 घन झाले. बघा इथे 10 दुने 20 झाले इथे 10 दुने 20 झाले म्हणजे 20 28 48 अधिक 20 68 घन. किती उत्तर आलं आपलं 68 घन 68 घन पहिला पर्याय जो आहे फर्स्ट ऑप्शन 68 घन हे काय असेल आपलं अचूक उत्तर आहे. पहिला पर्याय 68 घन जे आहे ते आपलं अचूक उत्तर आहे. फर्स्ट ऑप्शन करेक्ट आन्सर येईल आपला. ओके चला बघा आता इथे परफेक्ट आलेलं आहे ना. श्रीहरी समजलं का. स्वप्नील जुनैद ओजस्वी करेक्ट उत्तर आहे. व्हेरी गुड क्या बात आहे. चला तर अशा पद्धतीचे हे जे प्रश्न असतात ना हे आपल्याला जमले पाहिजेत. हा एक प्रश्न तुम्हाला होमवर्कला देतोय. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सॉल्व्ह करायचे करू शकाल डेफिनेटली मला माहिती आहे. चला आता आपण थोडस डिफरंट ज्या आकृत्या आहेत त्या बघायला सुरुवात करूयात. आपण बघितलं काय रेषांची संख्या मोजणं वर्तुळांची संख्या मोजणे आणि घनांची संख्या मोजणे एवढा भाग बघितलेला. आपल्याला त्रिकोण मोजणे चौरस मोजणे आयत मोजणे हा जो भाग आहे तो आपला बाकी राहिलाय. तर त्याच्यामधलं आपण बघा चौरसांची संख्या मोजणं आपण कव्हर करूयात. चौरस जे आहे ते चौरस मोजणे हे आपण आता इथे कव्हर करू. बघा चौरस काय असतं रे ज्याच्या चारही बाजू समान झाल्या म्हणजे हा एक काय झाला एक चौरस झाला. हा एक चौरस झाला. आता हा एक चौरस जो आहे त्याला डिवाइड केलं दोन भागामध्ये अशा पद्धतीने 2x2 चा हा स्क्वेअर बनवला. बघा आता इथे दिसते तुम्हाला ना 2x2 च काय बनवलं स्क्वेअर बनवला समजा आपण. तर 2x2 च स्क्वेअर बनवलं तर आपल्याला हा 1 2 3 4 आणि हा मोठा वाला 5 किती भेटले रे 5 चौरस भेटले इथे. ठीक आहे हा एक चौरस झाला हे 5 चौरस झाले बरोबर. त्याच्या पुढे जाऊ. आता जर तुम्हाला असं चौरस दिला एखादा 3x3 चा तर तुम्ही किती चौरस आहेत सांगाल. तर बघा तुम्हाला काय करायचं आहे 1
2 3 तीन कॉलम्स आहेत, 1 2 3 तीन रो आहेत. म्हणजे रो इज इक्वल टू कॉलम जेव्हा असेल बघा आपण 3चा वर्ग अधिक 2चा वर्ग अधिक 1चा वर्ग, म्हणजे हे आपण वर्गांची बेरीज करतोय. 9 अधिक 4 13, 13 अधिक 1 14 चौरस इथे आहेत असं आपण सांगतोय. ठीक आहे, किती सांगितलं आपण? 14 चौरस इथे आहेत असं सांगतोय. आपण एक एक काउंट करत बसतो की नाही? एक एक केलं तर बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 9 झाले असं हे. त्याच्यानंतर बघा 4 4 मिळून हा एक, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा, हे 4 झाले असते. आणि सर्वात मोठा सर्वच्या सर्व 9 चौरस मिळून 1, 9 1 10 4 14. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला काउंटिंग जी आहे ती करता आली असते. राईट, हे असे काउंटिंग होते. मग आता तुम्हाला समजा नंबर ऑफ रोज आणि कॉलम जर वेगवेगळे दिले तर मग काय कराल, कसे काउंटिंग कराल ते दाखवते बघा. आता रो आणि कॉलम्स इक्वल नाहीयेत, बरोबर. आता रो किती आहेत रे बघा 1 2 3 तीन रोज आहेत. कॉलम्स बघा 1 2 3 4 5 5 कॉलम्स आहेत. काय करायचं, तिरकस गुणाकार, 5 त्रिक 15, 4 दुने 8 आणि 3 एके 3 असं करायचं गुणाकार. बघा काय केलं आपण, तिरकस गुणाकार केला. 5 त्रिक 15, 4 दोने 8, 3 एके 3 संपले. इकडचे रोज संपले आपले, म्हणजे झालं आपलं इथे कॅल्क्युलेशन संपलं आपला. 15 8 23 23 23 3 26 चौरस जे आहेत ते 26 चौरस आपलं काही उत्तर येईल. किती चौरस आले? 26 चौरस. आता आपण एक एक काउंट करत बसणार होतो का इथे की सर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15, सिंगल सिंगल बघितले 15 भेटले. आता हे 4 4 मिळून एक बनवला, 1 2 3 4, हे 4 बनले. 4 आणि 4 बघा इथून 5 6 7 8, म्हणजे हे 8 बनले. असं केलं आपण. आता त्याच्यानंतर बघा हे 3 3 मिळून 1, त्याच्यानंतर हा दुसरा आणि हा मिळून तिसरा, म्हणजेच किती झाले 3. मग आता किती झालं 15 8 23 23 3 26, किती झाले रे 26 चौरस आहेत. याच्यावरती चौरस भेटणार नाहीये. पहिले एक एक चौरसाचा सेट बघितला आपण, नंतर 4 4 मिळून बघितलं, नंतर आपण पूर्ण 9 9 मिळून बघितलं. म्हणजे अशा पद्धतीने आपण काय केलं, कॅल्क्युलेशन केलेलं आहे. ठीक आहे, चला तर हे झालं चौरस मोजण्याची मेथड. आता आपण जे प्रश्न आहे ते प्रश्न सॉल्व्ह करायला सुरुवात करूयात. बघा कशा पद्धतीने आता इथे प्रश्न विचारले जातात. दिलेल्या आकृतीमध्ये किती चौरस आहेत असं विचारलं. आकृतीमध्ये किती चौरस आहेत, कॉलम्स बघा 1 2 3 4 4 कॉलम्स आहेत. रो बघा तर 1 2 3 4 4 रो आहेत. तिरकस गुणाकार करतोय आपण, रो किंवा कॉलम्स इक्वल असतील तर बघा मग 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग इक्वल आहेत ना, मग अधिक 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग, कारण गुणाकार तर आपण तिरकसच करतोय. कॉलम्स समान आहेत रोजच्या, म्हणून आपण वर्गांची बेरीज होताना दिसते. 4 4 3 3 2 2 1 1 एकमेकांशी गुणले आपण. जर इथे 3 असतं 4 त्रिक 12 3 2 6 2 1 2 असं केलं असतं आपण. ओके, चला मग आता टोटल किती होणार, 1 अधिक 4 5, 5 अधिक 9 14, 14 अधिक 16 30 चौरस इथे आपलं काही उत्तर येईल. 30 चौरस इथे आहेत. किती चौरस आहेत, 30 चौरस आहेत. पर्याय डी जे आहे, पर्याय डी 30 चौरस हे आपलं अचूक उत्तर येईल. पर्याय डी 30 चौरस हे आपलं अचूक उत्तर आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे बोलूयात. आता प्रश्न क्रमांक 2. खालील आकृतीत किती चौरस आहेत, 11 12 13 14, 11 12 13 14 यांच्यापैकी काय उत्तर येईल. 11 12 13 14 पैकी अचूक उत्तर जे येईल ते अचूक उत्तर काय असेल. बघा आपण हे बघितलं, किती भेटले इथे 5 चौरस भेटले, बरोबर. किती 5 चौरस भेटले. पुढे बघा 1 2 3 4 मोठावाला 5, म्हणजे इथेही 5 चौरस भेटले, 10 झाले. त्याच्यानंतर हा 11वा, हा 12वा. ठीक आहे, त्यानंतर बघाल तुम्ही तर तुम्हाला हा दिसेल 13वा आणि हा वाला दिसेल तुम्हाला 14वा. किती चौरस झाले रे 14 चौरस.
पर्याय काय आलं उत्तर? डी पर्याय. पर्याय डी जे आहे, पर्याय डी 14 चौरस हे आपलं काय आलं अचूक उत्तर आहे. या आकृतीमध्ये किती चौरस दिसत आहेत? 14. 14 चौरस हे आपलं अचूक उत्तर आहे. समजलं? 14. चला नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3. खालील आकृतीत किती चौरस आहेत? खालील जी आकृती दिसते या आकृतीमध्ये चौरसांची संख्या किती असेल? खालील आकृतीत दिसणाऱ्या चौरसांची संख्या किती आहे? 11, 12, 8, 10. 11, 12, 8 की 10? तुम्ही सांगा एकदम व्यवस्थित. आता बघा श्रीहरी, जुनैद, ओजस्वी, स्वप्नील, आशा सर्वांचे रिप्लाय दिसले पाहिजेत एकदम प्रॉपरली. प्रयत्न करा. प्रयत्न केलं तर उत्तर जमेल, डेफिनेटली जमेल. आणि सेशन संपल्यानंतर बघा तुम्हाला फीडबॅक विचारलं जाणार आहे. 5 स्टार फॉर कंटेंट, टीचिंग इंटरफेस, रेटिंग सबमिट करायला मात्र विसरू नका. बघा विद्यार्थ्यांनो, आता हे जे आहे इकडे काय चौरस बनणार नाहीयेत. इकडे बघा 1 2 3 4. 4 काय झाले? कॉलम झाले. 2 काय आहेत? रो आहेत. म्हणजेच काय झालं? 4 2 8, 3 1 3. 8 अधिक 3 11. 8 अधिक 3 11. 11 चौरस जे आहे ते 11 चौरस काय असेल आपलं अचूक उत्तर आहे. 11 चौरस पर्याय ए जे आहे ते पर्याय ए आपलं अचूक उत्तर आहे. 8 नाही बनत रे इथे राजांनो. बघा रे, 1 2 3 4 5 6 7 8 हे 8 सिंगल झाले असते. 8 हे सिंगल काउंट केले असते तर त्याच्यानंतर तुमचा हा 9वा आला असता, हा 10वा आला असता आणि हा 11वा आला असता. म्हणजे हे 4 मिळून जे एकत्र बनतायत ते असे 3 झाले. म्हणजे 8 3 11 चौरस असं आपलं उत्तर येतं. ठीक आहे, या पद्धतीने काउंटिंग होते. समजलं का? उत्तर किती आलं? 11 चौरस पर्याय ए आपलं उत्तर येते. चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5. दिलेल्या आकृतीमध्ये किती चौरस आहेत? 25, 23, 17, 27. चला 25 कोणी म्हणते, कोणी 27 म्हणते. ओके, बघूयात काय होते. बघा तुम्ही आतील हा जो चौरस आहे याचा विचार करा. तुम्हाला काय दिसतंय? 1 2 3 रो आहेत, 1 2 3 कॉलम्स आहेत. 3 त्रिक 9, 2 2 4, 1 1 1. 1 अधिक 4 अधिक 9 किती झाले? 14 चौरस मध्ये झाले. हे 14 चौरस प्रत्येकाला क्लिअर असणार आहेत. त्याच्यानंतर बघा हा 15वा, हा 16वा, हा 17वा, हा 18वा. हे झाले 18 पर्यंत झाले. ठीक आहे, चला पुढे बघूयात आणखी काय काय बनतंय ते. चला आता त्याच्या पुढे जाऊयात. हा 19वा, हा 20वा, हा 21वा आणि हा 22वा. किती झाले रे? 22 पर्यंत पोहोचलो आपण. त्याच्या पुढे जाऊयात. बघा हा इथून हा एवढा, हा 23वा, हा 24वा, 25वा आणि हा 26वा. बघा 23 24 25 आणि 26 हे 26 झाले. आणि सर्वात मोठा हा वाला, हा वाला 27वा. किती भेटले रे? 27 चौरस. किती टोटल चौरस झाले? 27. 27 हे आपलं अचूक उत्तर आहे. ओके, तर या पद्धतीने काउंटिंग केली तर एकही चौरस तुमचं सुटणार नाही. एकूण एक चौरस तुम्ही व्यवस्थितरित्या मोजाल आणि प्रश्नाचं उत्तर बरोबर येईल. चला पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 5. खालील आकृतीमध्ये किती चौरस आहेत? 42 40 38 44. 42 40 38 44 यांच्यापैकी फायनल उत्तर काय असेल?
त्यांच्यापैकी जो फायनल उत्तर असेल तो फायनल उत्तर काय असेल असं विचारलं तर तुम्ही बघा काय कराल, तुम्ही पहिले हे आतमधला चौरसाची संख्या मोजाल. बघा 1 2 3 4, 1 2 3 4, 4 चौक 16, 3 त्रिक 9, 2 2 4, 1 1 1, 1 4 9 16 किती झाले रे? 30 चौरस इथे झाले. 30 चौरस हे झाले बरोबर. अच्छा मग हे 30 झाले, त्याच्या पुढे आणखी कुठले बनणार आहेत तर ते बघा. हा एक, हा दुसरा आणि हा तिसरा, असे 3 बनणार. बघा 1 2 आणि हा मोठावाला तिसरा, 3 बनले. इकडे 3 बनणार, इकडे 3 बनणार आणि इथे 3 बनणार. किती झाले? 3 चौक 12. 12 चौरस ब्ल्यू वाले दिसत आहेत तुम्हाला आणि 30 चौरस रेड वाले दिसत आहेत. मग 30 अधिक 12 टोटल किती चौरस झाले रे? 42. उत्तर किती येते? 42. 42 कुठे दिसतंय? पर्याय ए दिसतंय. फर्स्ट ऑप्शन जो आहे तो फर्स्ट ऑप्शन आपला अचूक उत्तर आहे. येस शर्मिष्ठा करेक्ट उत्तर आहे. पर्याय ए 42 हे आपलं अचूक उत्तर आहे. 42 आपलं फायनल उत्तर आहे. चला 6व्या प्रश्नाकडे जाऊयात. आता प्रश्न क्रमांक 6. दिलेल्या आकृतीत किती चौरस आहेत? इथे एकाचंही उत्तर चुकता कामा नये. एवढा सिंपल क्वेश्चन आहे हा. 12 10 14 13 असे पर्याय दिले, त्यांच्यापैकी अचूक उत्तर जो येईल तो कोणता येईल ते आपल्याला सांगायचंय. अचूक उत्तर कोणता येईल? 12 10 14 13 असे पर्याय दिले. खालील आकृतीमध्ये किती चौरस आहेत? 12 10 14 13. आज 1 वाजताही आपलं सेशन असणार आहे. आता 12 वाजता आपलं आत्ताचं सेशन संपेल. पुन्हा 1 तासाने 1 वाजता आपलं सेशन असणार आहे. ऑड वन आउट तिथे आपल्याला फाइंड आउट करायचं. सोपा प्रश्न आहे, सोपा टॉपिक आहे, इझी टॉपिक आहे, परंतु महत्वाचं देखील आहे. कारण कधीही प्रश्न विचारलं तर ते जमलं पाहिजे, म्हणून आपण ते कव्हर करतोय. ओके बघा आता इथे तुम्ही मोठ्या चौरसाचा जर विचार केला तर तुम्हाला मोठ्या चौरसामध्ये असे 5 चौरस भेटणार. 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे हे असे 8 भेटले. 8 5 13 चौरस दिसतात. इथे 13 कुठे दिसते रे? पर्याय डी दिसते. पर्याय डी 13. यस स्वप्नील, ओजस्वी, शर्मिष्ठा, जुनैद, श्रीहरी, क्या बात आहे. उत्तर येत आहे 13. सोपं होता हा. चला पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 7. दिलेल्या आकृतीमध्ये किती चौरस आहेत? चला आता इथे बघा खालील आकृतीत किती चौरस आहेत? 19 20 18 17. अच्छा बघा काय झालं? 1 2 3 4 हा आला 5वा. हे 5 झाले, परंतु इथे 1 2 3 आणि हा मोठावाला 4 म्हणजे बघा 1 2 3 आणि हा मोठा जो आहे हा चौथा बनेल. तसंच इथेही होणार आहे 1 2 3 आणि मोठावाला चौथा, 1 2 3 आणि मोठावाला चौथा. म्हणजे एक एक कमी झालं का रे? कारण हा रिपीट झाला असता, हा रिपीट झाला असता, हा रिपीट झाला असता. आपण 5 चौक 20 ही करू शकलो असतो. 5 चौक 20 वजा 3 रिपीट होणारे 17 उरलं असतं. किंवा आपण असं करा 5 4 9 9 4 13 13 4 17. म्हणजे कसंही केलं तरी उत्तर तुम्हाला तेच भेटणार आहे. 17 चौरस. पर्याय डी हेच आपलं उत्तर येणार आहे. पर्याय डी 17 चौरस. चला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 8. दिलेल्या आकृतीमध्ये किती चौरस आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. 20 18 12 24 या पर्यायांपैकी करेक्ट उत्तर काय येईल?
बघा दिलेल्या आकृतीमध्ये किती चौरस आहेत, दिलेल्या आकृतीमध्ये किती चौरस आहेत हे आपल्याला विचारले. आता इथे बघा कसं काउंटिंग होणार आहे. नॉर्मली बघा आपल्याला माहिती आहे की सर आपण एवढ्या भागाचा जर विचार केला समजा असा, तर आपल्याला भेटेल 1 2 3 4 1 2 4 2 8 3 1 3, म्हणजे इथे टोटल 11 चौरस यामध्ये भेटणार आपल्याला. हे आपण पाहिलेलं आहे बरोबर. अच्छा, त्याच्या बाजूने जर आपण विचार केला तर हा 1 2 आणि हा असा तिसरा, म्हणजे हे 1 2 आणि हा मोठावाला तिसरा, असे 3 इकडे भेटणार. 1 2 आणि हा मोठावाला तिसरा, म्हणजे हे 3 भेटणार इकडे. मग हे 3 3 6 झाले, 6 झाले, हे 11 झाले. 11 अधिक 6 किती झाले टोटल? 17 झाले. ठीक आहे. आणि हा मोठावाला 1, हा टोटल वाला हा 1, म्हणजे 11 1 12 12 6 18, टोटल किती चौरस भेटतायत तर 18 चौरस दिसत आहेत इथे. 18 चौरस कुठे दिसतंय? पर्याय बी दिसतंय, पर्याय बी. कारण याच्या पुढे वाढणारा कुठला भेटतंय? करे नाही भेटत आहे. कारण बघा हे 11 झाले, 12 13 14 15 16 17 आणि मोठावाला 18. त्याच्या व्यतिरिक्त चौरस भेटत नाहीयेत, त्याच्या व्यतिरिक्त चौरस भेटत नाहीयेत. 18 हे आपलं काय असेल? अचूक उत्तर असेल. ठीक आहे, कारण मध्ये लाईन नाहीये त्यामुळे वाढण्याचा काही प्रश्न राहिलेला नाहीये. ओके, चला तर बघा पुढचा जो चेसबोर्ड दिलेला आहे, चेसबोर्ड हा आपण शेवटचा प्रश्न घेऊ. किती चेसबोर्ड मध्ये किती चौरस आहेत हे मोजायचं झालं तर तुम्ही काय करणार? 1 चा वर्ग, 2 चा वर्ग, 3 चा वर्ग, 4 चा वर्ग, 5 चा वर्ग, 6 चा वर्ग, 7 चा वर्ग, 8 चा वर्ग असं करणार तुम्ही. कारण तुम्हाला माहिती आहे चेसबोर्ड हा 8 बाय 8 चा पार्ट असते. तर या सर्वांच्या वर्गांची बेरीज तुम्हाला काय करायची आहे? फायनल उत्तर देणारा भेटणार आहे. आणि हा उत्तर आपल्याला किती भेटेल? 204 टोटल. किती भेटणार? 204 भेटणार, जे की पर्याय डी दिसतंय. काय दिसतंय? पर्याय डी 204 हे काय असेल आपलं अचूक उत्तर आहे. समजलं? ओके, चला एक प्रश्न तुम्हाला होमवर्क साठी देतो. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वतः ट्राय करायचं, स्वतः मिळवायचं आणि डेफिनेटली भेटेल. आय नो की तुम्ही करू शकता, कारण तो कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये दिसतोय. ओके, चला तर विद्यार्थी मित्रांनो पुन्हा भेटू आपण 1 वाजताच्या सेशन मध्ये. हा सेशन संपल्यानंतर 5 स्टार रेटिंग फॉर कंटेंट टीचिंग इंटरफेस सबमिट करायला मात्र विसरू नका. थँक्यू ऑल, हॅव अ नाईस डे अहेड. जय हिंद, जय महाराष्ट्र.